जय भीम. बुधवार दिनांक 10 जून 2026 सम्राट वाचनमध्ये हा पहिला लेख आहे. लेखाचा शीर्षक आहे अष्टांगिक मार्गातील सम्यक सती एक अभ्यास. त्याचे लेखक आहेत प्राध्यापक डॉक्टर पुरुषोत्तम उपरवट. निसर्गाने मानवाला दिलेली एक अमूल्य देणगी आहे ती म्हणजे बुद्धी. बुद्धीमुळेच माणसाला माणूसपण बहाल केलेले आहे. इतर प्राण्यांपेक्षा मानवाला निसर्गाने जास्त बुद्धी दिली आहे. बुद्धी म्हणजे स्मृती. स्मृती ही एक मानवाला जीवनदायिनी ठरली आहे. व्यवहारिक जीवनात आणि आध्यात्मिक क्षेत्रात स्मृती मनाची जडणघडण करण्यास उपयुक्त ठरते. त्यामुळे स्मृती ही सम्यक स्मृतीस बदलली पाहिजे तरच मानवी कल्याणासाठी उपयुक्त ठरते. तथागत गौतम बुद्धांनी मानवाच्या मुक्तीसाठी जो मार्ग सांगितला तो म्हणजे आर्य अष्टांगिक मार्ग होय. हा मार्ग केवळ धार्मिक साधना नसून जीवन जगण्याची एक वैज्ञानिक आणि व्यावहारिक कला आहे. अष्टांगिक मार्गातील 8 अंगांपैकी सम्यक सती हे 7वे आणि मानसिकदृष्ट्या अत्यंत महत्त्वाचे अंग मानले जाते. आपण आतापर्यंत 6 अंगांचा सविस्तर अभ्यास केला. बुद्धी किंवा स्मृती, पाली भाषेत सती म्हणजे जागरूकता, सजगता किंवा सतत स्मरण ठेवणे. सम्यक म्हणजे योग्य, संतुलित आणि सत्याशी अनुरूप आहे. त्यामुळे सम्यक सती म्हणजे प्रत्येक क्षणी जागरूक आणि विवेकी राहून कार्य करण्याची कला होय, अशी सरळ आणि सोपी व्याख्या करता येईल. आजचे युग तंत्रज्ञानाचे आणि खूप धकाधकीचे आहे. आजच्या या धकाधकीच्या जीवनात माणूस सतत भूतकाळातील आठवणी किंवा भविष्याच्या चिंतेत अडकलेला असतो. जसे की माझे पुढे काय होईल, माझ्या मुलाबाळांचे काय होईल, मला पैसा कसा मिळेल इत्यादी. त्याविषयी तो नेहमी विचार करत असतो. त्यामुळे मनुष्याचे मन अस्थिर तर होतेच, पण ताणतणाव वाढतो आणि जीवनातील आनंद हरवून बसतो. जेव्हा मनुष्य असा आनंदाचा क्षण गमावून बसतो आणि दुःखी होतो, अशावेळी तथागत बुद्धांनी त्यावर आर्य अष्टांगिक मार्गातील एक अंग सांगितले, ते म्हणजे सम्यक सती. जेव्हा मनुष्य दुःखी होतो, निराश होतो, त्याचे कोणत्याही गोष्टीत मन लागत नाही, अशावेळी बुद्धांनी सांगितलेली सम्यक सती ही संकल्पना अत्यंत उपयुक्त ठरते. सम्यक सती माणसाला वर्तमान क्षणात जगायला शिकवते. मन, शरीर, भावना आणि विचार यांचे निरीक्षण करून अंतर्मन शुद्ध करण्याचा हा मार्ग आहे. सती या शब्दाचा अर्थ केवळ लक्ष देणे असा नाही, तर ती एक सखोल मानसिक अवस्था आहे. सम्यक सती म्हणजे प्रत्येक कृती म्हणजे आपण जे कार्य करतो, विचार आणि भावना यांची पूर्ण जागरूकतेने जाणीव ठेवणे. आपण काय बोलतो, काय करतो, काय विचार करतो, आपल्या मनात कोणत्या भावना निर्माण होतात याचे चालता, बसता, उठता, झोपता सतत निरीक्षण करणे म्हणजे सम्यक सती होय. सम्यक सतीमध्ये मन भूतकाळातील केलेले कार्य किंवा भविष्याच्या कार्यात हरवत नाही, ते नेहमी वर्तमान क्षणात स्थिर राहते. बुद्धांनी सांगितले की जी मनुष्य सजगतेने जगतो तो दुःखाच्या मूळ कारणांना ओळखू शकतो आणि त्यातून मुक्त होऊ शकतो. आर्य अष्टांगिक मार्गाचे 3 मुख्य विभाग आहेत. पहिला भाग म्हणजे प्रज्ञा म्हणजे ज्ञान. यामध्ये सम्यक दृष्टी, सम्यक संकल्प या 2 अंगांचा समावेश होतो. दुसरा भाग आहे शील म्हणजे अर्थात नैतिकता. यामध्ये सम्यक वाणी, सम्यक कर्म, सम्यक आजीविका या 3 अंगांचा समावेश होतो. आणि तिसरा भाग म्हणजे समाधी अर्थात मानसिक शुद्धी. यामध्ये सम्यक व्यायाम, सम्यक सती आणि सम्यक समाधी या 3 अंगाचा समावेश होतो. म्हणजेच पहिल्या भागात 2 अंगे तर दुसऱ्या आणि तिसऱ्या भागात 3 अंगांचा समावेश होतो. म्हणजेच एकूण 8 अंगे असल्यामुळे त्याला आर्य अष्टांगिक मार्ग असे म्हणतात. यामध्ये सम्यक सती हे मानसिक शुद्धीचे केंद्रबिंदू आहे. सम्यक व्यायामाने किंवा प्रयत्नाने मनातील वाईट प्रवृत्ती कमी केल्या जातात. सम्यक सतीने त्यांचे निरीक्षण केले जाते आणि सम्यक समाधीने मन स्थिर व शांत बनते, असा हा क्रम आहे. तथागत सम्यक बुद्धांनी महासती पठन सुत्तामध्ये सम्यक सतीची 4 आधारस्तंभे सांगितले आहेत. त्यांना सती पठण असे म्हणतात. नंबर 1 कायानुपश्यना. काया म्हणजे शरीर आणि विपश्यना म्हणजे विशेष दृष्टीने पाहणे. याचाच अर्थ असा की आपण आपल्या शरीराकडे विशेष दृष्टीने पाहणे म्हणजेच आपल्या शरीराचे निरीक्षण करणे होय. यामध्ये शरीराच्या प्रत्येक हालचालीकडे सजगतेने म्हणजे स्मृती जागृत ठेवून पाहिले जाते. उदाहरणार्थ, आपण जेव्हा चालतो तेव्हा आपल्या चालण्याकडे आपले लक्ष असले पाहिजे की मी आता चालत आहे,
डावा पाय उचलून पुढे टाकत आहे, आता उजवा पाय उचलून पुढे टाकत आहे, याकडे आपले लक्ष असले पाहिजे. जेव्हा आपण बसतो त्यावेळी मी बसलो आहे याकडे आपले लक्ष असले पाहिजे. बसल्यानंतर आपल्या शरीरात कोणत्या संवेदना होतात याकडे आपले लक्ष असले पाहिजे. तसेच खाताना, श्वास घेताना, काम करताना आपण जागृत असले पाहिजे. म्हणजे प्रत्येक कृती जागरूकतेने करणे म्हणजे कायानुपश्यना होय. दुसरे उदाहरण म्हणजे विपश्यना ध्यानात श्वासावर लक्ष केंद्रित केले जाते. श्वास आत जातो आणि बाहेर येतो याचे निरीक्षण केल्याने मन वर्तमानात स्थिर होते. आपले शरीर हे अनित्य आहे, ते सतत बदलत आहे हे समजल्याने आपल्या अहंकार कमी होतो आणि आसक्ती देखील कमी होते. नंबर 2, वेदनानुपश्यना. आपल्या शरीरात सतत हालचाली सुरू असतात, त्यांना संवेदना असे म्हणतात. त्या संवेदनांचे निरीक्षण करणे म्हणजे वेदनानुपश्यना होय. मानवी जीवनात सुखद, दुःखद आणि तटस्थ अशा त्रिविध संवेदना निर्माण होत असतात. सामान्यतः माणूस सुखद संवेदनांना धरून ठेवण्याचा प्रयत्न करतो आणि दुःखद संवेदनांपासून दूर पळतो. परंतु सम्यक सतीच्या अभ्यासाने संवेदना येतात आणि जातात, त्या कायमस्वरूपी नसतात याची जाणीव होते. त्या संवेदनाकडे आपण समभावाने पाहिले पाहिजे. म्हणजे सुखद संवेदना निर्माण झाली म्हणजे त्याला चिकटून राहू नये आणि सुखद संवेदना निर्माण झाली म्हणजे दुःखी होऊ नये. कारण सर्व काही अनित्य आहे, कायमस्वरूपी काहीही टिकून राहत नाही. सतीचा अभ्यास केल्याने राग, द्वेष, लोभ आणि मोह कमी होतात. नंबर 3, चित्तानुपश्यना. चित्त म्हणजे मन, अर्थात मनाचे निरीक्षण करणे म्हणजे चित्तानुपश्यना होय. आपल्या मनात सतत काही ना काही विचार, भावना आणि कल्पना निर्माण होत असतात. कधी मन शांत असते तर कधी अस्वस्थ असते, ते एखाद्या ठिकाणावर स्थिर राहत नाही. सम्यक सतीमध्ये मनाच्या या अवस्थांचे निरीक्षण केले जाते. उदाहरणार्थ, माझ्या मनात राग आहे का, लोभ निर्माण झाला आहे का, भीती आहे का, मत्सर आहे का, त्याचे केवळ जागरूकतेने निरीक्षण केले जाते. आपण कोणासोबत बोलतो किंवा किती बोलतो, कोणत्या विषयावर बोलतो, कसे बोलतो याचे स्मरण आपल्याला असले पाहिजे. त्यामुळे मन हळूहळू शुद्ध आणि स्थिर बनते. नंबर 4, धम्मानुपश्यना. धम्मानुपश्यना म्हणजे जीवनातील सत्याचे निरीक्षण करणे होय. यामध्ये पंचस्कंद, 4 आर्य सत्य, अनित्यत्व, दुःख आणि अनात्मता यांचा विचार केला जातो. माणूस जेव्हा समजतो की सर्व गोष्टी क्षणभंगूर आहेत, अर्थात अनित्य आहेत, तेव्हा त्याची आसक्ती कमी होते. त्यामुळे दुःखातून मुक्तीचा मार्ग खुला होतो. सम्यक सतीचा सर्वात प्रभावी उपयोग विपश्यना ध्यानामध्ये दिसून येतो. विपश्यना म्हणजे विशेष पद्धतीने पाहणे किंवा स्वतःचे निरीक्षण करणे. विपश्यना साधनेत साधक शरीरातील संवेदना आणि मनाच्या हालचालींचे निरीक्षण करतो. कोणतीही प्रतिक्रिया न देता केवळ साक्षी भावाने सर्व अनुभव पाहण्याचा प्रयत्न करत असतो. या प्रक्रियेमुळे मनातील विकार हळूहळू कमी होतात आणि अंतर्मन शांत बनते. सम्यक सतीच्या अभ्यासामुळे मानसिक शांतता मिळते, मन वर्तमानात राहते, त्यामुळे चिंता, नैराश्य आणि तणाव कमी होतो. सम्यक सतीच्या अभ्यासामुळे बीपी, शुगर, मायग्रेन यासारखे विकार दूर होतात. आज अनेक मानसशास्त्रज्ञ माइंडफुलनेस या नावाने सम्यक सतीचा उपयोग मानसिक आरोग्यासाठी करतात. राग निर्माण होताना त्याची जाणीव झाली तर तो वाढण्याआधीच शांत करता येतो. सजगता माणसाला प्रतिक्रिया देण्याऐवजी समजूतदारपणे वागायला शिकवते. सम्यक सतीमुळे माणूस इतरांचे बोलणे लक्षपूर्वक ऐकतो, त्यामुळे संवाद साधतो आणि गैरसमज कमी होतात. जागृत मनाने काम केल्यास एकाग्रता वाढते. विद्यार्थ्यांना अभ्यासात, कर्मचाऱ्यांना कामात याचा फार मोठा फायदा होतो. सजग जीवनशैलीमुळे खाणे, झोपणे आणि वागणे यामध्ये संतुलन येते, त्यामुळे शारीरिक आणि मानसिक आरोग्य सुधारते. आजचे युग तंत्रज्ञान, स्पर्धा आणि वेगवान जीवनशैलीचे आहे. मोबाईल, सोशल मीडिया आणि सततची धावपळ यामुळे मन विचलित झाले आहे. अशा परिस्थितीत सम्यक सती अत्यंत आवश्यक ठरते. अनेक मुले एवढेच नव्हे तर आई वडील देखील जेवताना मोबाईल पाहतात. मग त्यांना जेवणाची चव कशी कळणार? परंतु जे सजग राहून किंवा लक्ष ठेवून जेवतात, जे जेवताना मोबाईल पाहत नाहीत, प्रत्येक घास सजग राहून चावतात व अन्नाची चव अनुभवतात, त्यांचे जीवन सुखी होते. जे दुसऱ्याशी बोलताना पूर्ण लक्ष देऊन ऐकतात, पण राग येताना लगेच प्रतिक्रिया न देता श्वासावर लक्ष देतात,
काम करताना मन दुसरीकडे न भटकू देत नाहीत, हीच दैनंदिन जीवनशैलीतील सम्यक सती होय. तथागत बुद्धांनी सांगितले की सजगता नसल्यास मन सतत वासनांच्या मागे धावत राहते. सम्यक सतीमुळे माणूस स्वतःकडे तटस्थ पाहायला शिकतो. त्यामुळे तो स्वतःच्या दोषाची जाणीव करून घेतो आणि अंतर्मन शुद्ध करण्याचा प्रयत्न करतो. तथागत बुद्ध म्हणतात, सजग मनुष्य अमरत्वाच्या मार्गावर चालतो, असजग मनुष्य आधीच मृत समान असतो. या वचनातून सम्यक सतीचे महत्त्व स्पष्ट होते. सम्यक सतीचा अंतिम उद्देश म्हणजे समत्व निर्माण करणे. सुख मिळाले तरी अति आनंद व्हायचे नाही आणि दुःख आले तरी खचून जायचे नाही, ही समत्वाची अवस्था आहे. समत्वामुळे मन स्थिर राहते. अशा मनात लोभ, द्वेष आणि मोह टिकत नाही. थोडक्यात सांगायचे म्हणजे तथागत बुद्धांच्या सम्यक स्मृतीमध्ये जीवनाचे मर्म दडलेले आहे. बुद्ध एक आशावाद प्रकट करतात, जीवनाकडे बघण्याचा विज्ञानवादी दृष्टिकोन सांगतात, जीवनाचे वास्तव सत्य समोर मांडतात. सम्यक सती हे अष्टांगिक मार्गातील अत्यंत महत्त्वाचे अंग आहे. ती केवळ ध्यान पद्धती नसून जीवन जगण्याची एक कला आहे. सजगतेने जगणारा मनुष्य स्वतःला अधिक चांगल्या प्रकारे ओळखू शकतो. त्याचे मन शांत, संतुलित आणि करुणामय बनते. बुद्धांनी दिलेली ही शिकवण आजही जगाला उपयुक्त आणि प्रभावी आहे. म्हणूनच प्रत्येकाने आपल्या दैनंदिन जीवनात सम्यक सतीचा अभ्यास आणि आचरण करणे स्वतःच्या आणि इतरांच्या कल्याणासाठी आवश्यक आहे. म्हणून सर्वांनी सम्यक सतीचा अभ्यास करावा. प्रत्येक गोष्टीकडे सजगतेने, समभावाने, समतादृष्टीने जगा. बुद्धांच्या मार्गाने जीवन जगा. आपले व इतरांचे कल्याण करून घ्या. पर्यायाने संपूर्ण जगाचे कल्याण होईल. जगाचे कल्याण करणे हेच बुद्ध धम्माचे अंतिम ध्येय आहे. बुद्धाच्या मार्गाने आपले सर्वांचे मंगल हो. या ठिकाणी माझा आलेख संपलेला आहे. माझा प्रत्येक व्हिडिओ बघण्यासाठी माझ्या प्रत्येक व्हिडिओ लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करा. जय हिंद, जय भारत, जय बुद्धभूमी.